नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत पुण्यातील मुरलीधर मंदिर गुरुवार पेठ येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि सगळे अगदी छान नटून थटून आलेले आहेत मस्तपैकी. पण तुम्हाला सांगतो तायानो, तुम्ही इतक्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त असताना, म्हणजे तुम्हाला सांगतो की एखाद्या शनिवार रविवार आला आणि वन डे पिकनिक करायची म्हटली तर सगळे जातात, पिकनिकला जातात मस्तपैकी छान. हा, पण सासू सासऱ्यांची औषधं चुकायला नको, मुलांच्या खाण्याच्या वेळा चुकायला नको, याच्यासाठी तिथे पिकनिकला गेल्यानंतर सगळ्या ताया तुम्ही तिथे बिझी असतात. पिकनिक वरून घरी आल्यानंतर जेव्हा आपण फोटो बघत असतो तेव्हा कळतं की ह्याच्यामध्ये ताईचा फोटोच नाहीये. आणि कसं असेल, ताई बिझी असते ना तिथे मुलांच्या मागे. म्हणजे कसं आहे, बॅकफुटला राहून सगळ्यांना सपोर्ट करत असते. आणि म्हणूनच 16 सख्यांचा हा कार्यक्रम सगळ्या तायांना फ्रंटफुटला आणून तिच्यासाठी, तिच्या आनंदासाठी वेळ घालवावा तिने, आणि छान एन्जॉय करावं, खेळावं, बागडावं, पुन्हा एकदा बालपणात जावं, यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम मी घेऊन आलेलो आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं वृषाली शशिकांत देशपांडे. माहेर कुठलं? खामगाव, शेगाव जवळ, गजानन महाराजांचं अच्छा अच्छा, शेगाव. ओके ओके, शेगाव जवळचं खामगाव. आणि सासर? सासर श्रीरामपूर, अच्छा, ओके ओके, अहमदनगर जवळ. अच्छा. ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर आणि काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हणजे सगळे आपल्या लहानपणच्या आठवणी. बरोबर. आणि त्यावेळेच्या हिशोबाने म्हणजे आमची लग्न खूप लवकर झालेली असतात. त्याच्यातल्या आपल्या जेवढ्या साचवलेल्या आठवणी असतील त्या मनामध्ये सगळ्या कधीतरी बाहेर येतात. बरोबर. बोलताना, आणि मग डोळे भरून येतात, भावुक होतो आपण. बरोबर. अशा आठवणी असतात त्या. पण काय एखाद्याशी आठवण तुला सांगायला आवडेल? आठवणी अशा खूप आहेत, पण मी अगदी एक खूप जुनी, म्हणजे मी स्वतः पहिलीत असतानाची आठवण सांगते. वा. म्हणजे त्यावेळेस माझं वय सरासरी 5 ते 6 वर्षाचं वय असेल. बरोबर. आम्ही शाळेत आपण जात असतो रोजच. मधली सुट्टी होते. मधल्या सुट्टीत सगळीच मुली खेळत असतात. तेव्हा मुलांचे वर्ग वेगळे वेगळे असायचे. सगळ्याच मुली खेळत होत्या, मी पण खेळत होती. खेळता खेळता पूर्वी दगडी पाटे असायच्या बघा. हो हो हो. हा, आणि त्या खेळता खेळता सफेद रंगाची अशी ती पेन्सिल पट्टी लावलेली. हो, आम्ही तेव्हा तिकडं आमच्याकडे लेखण म्हणायचो आम्ही त्याला. अच्छा. त्या दगडी पाटीवरती माझा एका मैत्रिणीच्या पाटीवर पाय पडला. अच्छा. मग पाटी फुटली. हो. पाटी फुटली. मला आधी थोडंसं रडायला आलं की आता काय होणार, आपल्याला मार बसेल, काहीतरी होईल. आणि तेव्हा म्हणजे मग बाईंकडे ह्या मुलीला घेऊन जायचं, म्हणजे माझ्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणी अशा तयार झाल्या मला घेऊन जायला. हिनी पाटी फोडली, हिनी पाटी फोडली, हिनी पाटी फोडली, असं करत सगळ्या जणी मला घेऊन गेल्या. मग मी काय केलं, त्याच्या आधीच जाता जाता घाईघाईमध्ये त्यांना सगळ्यांना धक्का दिला आणि माझी पाटी घेतली आणि त्या मुलीला देऊन दिली. ओके. आणि मग नेलं आम्हाला बाईंकडे. तरी पण मग गेलो. बाई रागवल्या, काय झालं? तेव्हा माझं नाव माहेरी अलका होतं. म्हणे काय झालं अलका, असं तसं म्हटलं. आणि मी जे होतं ते मी स्वतः माझी चूक कबूल केली की म्हटलं हो बाई, माझ्याकडनं पाटी फुटली, खेळताना पाय पडला म्हटलं. पण म्हटलं मी माझी पाटी दिली आहे ना तिला. तरी पण आधी बाई रागवले मला, असं कसं फोडली तू, असं तसं बोलल्या. मग दुसरा दिवस आला, म्हणजे मग आम्हाला घरी पाठवून दिलं. माझी पाटी तर त्या मुली जवळ होती. ओके. त्याच्यामुळे माझ्याजवळ घरी पाटी नव्हती. घरचा अभ्यास करणार कसा? आणि पूर्वी वह्या वगैरे नव्हत्या की घरचा अभ्यास त्याच्यावर करू म्हणून. म्हणजे परत बोलणे बसणार की अभ्यास केला नाही म्हणून. मग दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेली तर माझ्या आईची आणि त्या बाईंची ओळख होती. तर त्यांनी माझ्या आईजवळ सांगितलं, अहो तुमची अलका म्हणे फार हुशार आहे बरं का म्हणे. आई म्हणे काय झालं? अहो म्हणे तिने पाटी फोडली एका मुलीची, पण स्वतःची पाटी तिला देऊन दिली. ओके. म्हणजे ह्या लहान वयामध्ये 6 वर्षाच्या वयात तिला हा समज आहे की आपण दुसऱ्याला द्यावं आणि दुसऱ्याला मदत करावी.
तिने स्वतःचा विचार नाही केला, पटकन ती पाटी देऊन दिली. मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बाईंनी माझं कौतुक केलं. तोपर्यंत माझं कौतुक केलेलं नव्हतं. ओके. मग नंतर तिला तिची पाटी आणून दिली, माझ्या आईने दुसरी पाटी आणून दिली. मग माझी पाटी मी घेतली. अशी ही खूप छान आठवण आहे. पण मी काय म्हणतात, इतकी वर्ष झाले तर पण माहेरची ओढ अशी कधीच कमी होत नाही नसते. नाही होत. बरं, माहेरीनं आपले एक हक्काचं कपाट असतं, हो. माहितीये? हं. आहे ते कपाट अजूनही? नाही, तेव्हा कपाट नसायचं, पण एका कपाटात एक कप्पा असायचा. बरोबर. की त्या पूर्वी तेवढंच असायचं. कपडे पण कमी असायचे. तेवढ्या ह्याच्यात आपली जागा तिथं ठेवायची. मग इकडे ते वह्या पुस्तकं या बाजूला होऊ द्यायची नाही. बरोबर. ते तिथेच ठेवायचे. या आठवणी आपल्या जवळ अजूनही असतात. नक्की नक्की. हा. आणि त्याच्यामुळे काय आहे, शिस्त लागते. बरोबर. अगदी कसं ठेवायचं, काय करायचं, केवढ्या कमी याच्यात करायचं, हे वळण, ही सवय तेव्हापासून लागलेली असते. वा, खूप छान वाटलं. आणि तू जेव्हा सगळं बोलत होतीस का, तेव्हा ते कपाट, तो कप्पा असं सगळं डोळ्यासमोर येतोय. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाने केलेल्या असतात. हो की नाही? खरंच केल्या असतात. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि आता बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या खेळांना. त्या लकी ड्रॉ मधून आम्ही काही ताया निवडणार आहोत. त्या ताया जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये, आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या? लवकर हात वरती करा. उभे राहा पटकन. हा, जागेवरतीच असायचं, जागेवरतीच. हा व्हेरी गुड. ओहो, अरे बापरे. हा, व्हेरी गुड, मस्त, शाबाश. आणि लकी ड्रॉ मधून 13 तायांची निवड झालेली आहे आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे, तुम्हाला सांगतो तायांनो, हे सगळे खेळ ना तुम्हाला सगळ्यांना बालपणात घेऊन जाणार आहेत. हा, आपण स्टॅच्यू खेळ खेळायचो, बरोबर आहे. हा खेळ त्याच प्रकारचा आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या तायांनी छान नृत्य सादर करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा तुम्ही आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. म्हणजे समजा तुम्ही असे नाचत असाल, असे माझं स्टॅच्यू असंच उभं राहायचं. हा, बरं. जी ताई हलेल, जी ताई हसेल किंवा जी ताई पापण्या मिचकवेल, हा, ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत. 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा बेबा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा बेबा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. ताई बघा, ताई बघा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. स्टॅच्यू. अरे बापरे. आता बघूया. काही पापण्या हल्ल्या, डोळे हल्ले. ताई केवढे हलते. ताई झालेली आहे बाद. ताई तिथे बसू शकते. हा. थांबा सगळ्यांनी, मी आहे. थांबा सगळ्यांनी. अरे बाद होते. ताई तू बाद झालेली आहे, तू तिथे बसू शकते.
हात हल्ले. ताई तिथे बसू शकते. ये ताई. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. खेळाचं नाव काय? ए गप माझाच पहिला कप. सेकंद मला वाटलं मलाच बोलते की काय. ए गप. ताई खेळाचं नाव? ए गप माझा पहिला कप. हा हरकत नाही. हा ताई पटकन खेळाचं नाव? ए गप माझाच पहिला नंबर. शक्ती बघा किती दांडगी आहे. माझाच पहिला नंबर. आता नाव तर कळलेलं आहे. हा आपल्या खेळाचं नाव कळलेलं आहे. हा आणि आता आपण खेळ सुरू करूया. हा खेळ मी तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. ओके, तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. मग मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा ती जी समोर तुमच्या लाल रंगाची रेषा आहे ती रेषा पार करायची कप डोक्यावर ठेवून. आधी पार करत असताना कपाला अजिबात हात लावायचा नाही. कप जर पडला तर पुन्हा उचलायचं आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. हा कळलंय तुम्हाला? नक्की कप ठेवा डोक्यावर. 1 2 3. कप पडला, कप पडला. कप पडला की मागे यायचंय पुन्हा. कप पडला की मागे यायचंय पुन्हा. हा कप पडला की मागे यायचंय पुन्हा. कप पडला की मागे यायचंय पुन्हा. व्हेरी गुड. इथं 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 ताई इथून 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 पटकन. हा इथून 5वा नंबर बाकी आहे. अजून 5वा नंबर बाकी आहे. कप पडला ताई. कप पडला. लवकर 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 इथून इथून. कप पडला. लवकर 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 लवकर. हा 5वा नंबर बाकी आहे. शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. इथं 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 लवकर 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 लवकर. हा शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा बाय व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अजिबात हलू नका अजिबात हलू नका. हा ए गप माझाच पहिला कप. या खेळातून 5 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. नाही नाही, नावात सुद्धा कसं प्रेम दिसलं पाहिजे ना भाऊजींबद्दलचं. हा फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. हा कसं? हा ताई नाव सांग. फुंकर प्रेमाची. अरे बापरे. हो. हा फुंकर प्रेमाची. हा ताई. फुंकर प्रेमाची. हा हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक एक डिश आणि त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे आणि दोन्ही हात असे मागे ठेवायचे आणि त्या पिठावरती फुंकर मारायची. फुंकर मारत 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 ते नाणं दिसलं की ते नाणं असं छान मस्तपैकी असं दातामध्ये पकडायचंय, असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आली आहे, दुसरी ताई कुठली आली आहे. ठीक आहे, अत्यंत सोपा खेळ आहे. ठीक आहे, तयार आहेत तुम्ही? तर आता मग सुरू करूया. या आपापल्या डिश समोर उभे राहा. ओके, हा आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि व्यवस्थित पिठाकडे लक्ष द्या. हा कॉन्सन्ट्रेट पिठाकडे. आणि 3 म्हटल्यानंतरच वाकायचंय खाली. हा रेडी? हा ओके. 1 2 आणि व्यवस्थित जे नाणे आहे ना ते दिसलं पाहिजे. पिठाच्या आतमधलं जे नाणे ना ते व्यवस्थित दिसल्यानंतरच ते तुम्ही व्यवस्थित पकडा. ओके चल रेडी? 1 2 3. व्हेरी गुड. हा अरे क्या बात आहे. नाणं तुमच्या हात वरती करायचे पटकन पटकन. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त. हात लावायचा नाहीये, हात मागे. ओके तिथंच थांब ताई, तिथंच थांब तिथंच थांब. हा शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड. हा मस्त. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. टाळ्या टाळ्या. हा हात खाली करा, हात खाली करा. हा हा ताई खेळाचं नाव तू खूपच सिरियसली घेतलेस. हा सगळ्यांनी बघा ती. हा हे सगळे बघा. अरे बापरे.
म्हणजे सगळ्यांना खेळण्यासाठी घाईघाईत घरातून इतके पटकन पावडर लावून आले आता. हा बघितलंच नाही कुठं कुठं पावडर लावली ती. निर्णयाची वेळ आलेली आहे की आता पहिली जी ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसरी ताई आहे ही ताई. जोरदार टाळ्या. तुम्हाला कारण पण सांगतो. त्या ताईंनी नाणं हे करत असताना हात जो होता मागचा तो सोडला आणि हात लावला नाण्याला. त्याच्यामुळे ती दुसरी येऊन सुद्धा ती बाद झालेली आहे. आणि जी तिसरी आली आहे ती आहे ही ताई. ओके, आम्ही कोणावरती अन्याय करत नाही. फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटतंय शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस? खूप छान वाटते. हा आनंदाचा क्षण वाटतो. म्हणजे बालपण आठवलं की कधी पिठावर फुंकर मारायची, पिठावर रेघोट्या मारायच्या. हे क्षण पुन्हा म्हणजे अनुभवले. या म्हणजे आता आपण ज्येष्ठ झालेलो आहोत. आपण मुलांना म्हणतो ए पिठात हात घालू नको रे, अंग पांढरं होईल. पण आज स्वतः अनुभवलं की पिठात फुंकर मारल्यावर अंग कसं पांढरं होतं. खूप आनंद वाटला आणि तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मीच होणार हुकमाची राणी. बोल बघू ताई. मीच होणार हुकमाची राणी. हा हा हा. कोणी पण होऊ द्या. तर मग आपण आता खेळाला सुरुवात करूया. खेळाबद्दल सांगतो. खेळ असा आहे, नारंगी रंगाचा फुगा आहे. तो फुगा फोडायचा आहे. हा हाताने फोडा, पायाने फोडा, अगदीच वाटत तर त्याच्यावरती बसून पण फोडा, काही हरकत नाही. पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्ही ते नृत्य करायचंय जागेवरती आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असेल या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली. ठेच लागली जाता जाता दुर्बी टचकली, बाई बाई दुर्बी टचकली. नाचू किती कंबर लचकली. फोडा फोडा फोडा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबाश 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 शाबाश. हा शाबाश शाबाश शाबाश. हळू 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 हळू. तिथं तिथं. हा 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 तिथं. ताई इथं ये. हा ये. अशी सरळ जा सरळ जा. हा ये. हा हा. मागे 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 मागे. ही इथं काय करते? अगं ताई तिथं पुढं कर. मागे 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 मागे. हा मागे मागे मागे. हा मागे मागे मागे. मग अरे ही अजून तिथंच अडकली आहे. इथं ताई इथं ये. हा हा हा. मागे 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 पुढे. अगं रे माऊली तू नको ना उठू तिथं पैसा. हा फोड फोड. हा फोड फोड. माते तुला नमस्कार असो. श्वशुरस्त महा सासू सासऱ्यांना नमस्कार. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुला ही भेट वस्तू. ताई कसं वाटतं? खूप छान वाटतं. हा पण ताई याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललेलो आहे.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.